चार मॅच आहे अण्णा. अरे पण चार मॅच आहे अण्णा. परत लफडा नको ना. यो पर्दा उचल इथं बॉलांचा लॉक करले बघ. यो उचल यो बॉलांचा लॉक उचल बॉल आहे त्याचा. चला धोंडू स्मृतीचे बॅटर देखील आलेले आहेत उमेश आणि प्रल्हाद आणि गोलंदाज निखिल. पहिला चेंडू आहे बॅकफुटला जाऊन टॅप केला ऑकवर्ड बाउन्स आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. ए बाय तुझा नवरा पार तुला ग बाय तुझा नवरा. नो बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. निखिल ओ हिट विकेट मोठा फटका बॉल मैदानाच्या बाहेर आणि फलंदाजी मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज संस्कार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5 धावा धावफलकावरती असताना हा पहिला खेळाडू त्या ठिकाणी बाद झालाय. संस्कार आलाय. यावेळेला बॅकफुटला गेले ऑन साइडला टॅप केल्या. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. संस्कार ऑफ द मार्क विथ सिंगल. एका धावेने संस्कारनं आपलं अकाउंट ओपन केलंय. एक चांगलं टार्गेट द्यावं लागेल. मागचा सामना तुम्ही बघितला अवघ्या 3 ओव्हरमध्ये 42 धावांचा पाठलाग करण्यात आला. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. खणखणीत चौकार. पुन्हा एकदा गॅप शोधला होता परंतु कव्हर पॉइंटला फिल्डर येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. त्या 2 धावांनी स्कोर पुढे गेल्या धावफलकावरती 12 धावा. 12 कमी गतीने टाकला होता बॉल. खराब क्षेत्ररक्षण आणखी एक चौकार. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि धावसंख्या आता धावफलकावरती 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 16 रन्स ऑन द बोर्ड नाव. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळायचं होतं आणि हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय केतन आलाय. केतन सोडून दिला बॉल. लेग स्टंपच्या बाहेरचा होता हा चेंडू आणि याच दरम्यान आलाय व्हाईट बॉल. मिळेल एक एक्स्ट्रा धाव. धावसंख्या एका धावेने पुढे 17 वर. पुन्हा स्वीप करायचं होतं. कमी गतीने टाकलेला बॉल होता मात्र हा चेंडू आलाय डॉट बॉल. धोंडू स्मृती 11 क्लीन बोल्ड. खेतन टनाटन विकेट काढली. फलंदाज बाद. जितेश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि जितेश समोर व्हाईट बॉल न सुरुवात केली केतन. 17 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह करण्यात आलेला आहे हा बॉल. अगदी गोलंदाजच्या बाजूने बॉल गेला होता लॉंग ऑफ कडे. ऑफ साईडचा बॉलच होता आणि तिथे चांगला ड्राईव्ह केला. प्रल्हाद एका बाजूने चांगला खेळतोय. 2 चौकार देखील आले त्याच्या बॅट मधून.
आणि इथे केतन विकेट जरूर प्राप्त केली केतननं, परंतु व्हाईट बॉल भरपूर सारे टाकतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. यावेळेला हलक्या हातानं फक्त दिशा दाखवायची होती आणि आली आहे एक धाव त्या ठिकाणी. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे जाताना 21 वर 21 रन्स. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचंय. जनमान ए वर्सेस अयांश 11 यानंतरचा सामना होणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि इथे षटक क्रमांक दुसरं संपलेलं आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा या धावफलकावरती लागतायत. ट्राय करण्यात आले. यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त मिळत आहेत त्या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 23 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 23 रन्स. 1 शॉट आहे का? एकच धाव. चला एकच धाव असेल म्हणजे 22 धावा असेल स्कोर कार्ड वर. आणि स्ट्राईक असेल प्रल्हाद कडे. ओ सोडून दिला बॉल. 3ऱ्या ओव्हर मध्ये हार्दिकला तुम्ही पाहतायत आणि एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर यावेळेला पुन्हा एकदा ट्राय करण्यात आला आणि एक धाव इथे मिळाली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. थोडीशी दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी जरूर. एकच धाव. यस, एकही धाव नाहीये. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय की अगदी खोलवर टप्प्याचा होता. नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 26 या आकड्यावर. पुन्हा नो बॉल. आता हार्दिक कडनं देखील चुका होत आहेत. एक्स्ट्राच्या धावा त्या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत टीम नायरा 11 कडनं. सातत्याने एक्स्ट्रा रन्स. हार्दिक पुन्हा एकदा सामना करेल बॅटर प्रल्हाद. ओहो, यावेळेला जबरदस्त फटका आहे. गॅप मधून बॉल पाठवला सीमा पार. चौकार. त्या ठिकाणी आल्या आणि या चौकारानं धावसंख्या आता पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आल्या. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त मिळेल एकच धाव आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 32 रन्स 32 रन्स. पुन्हा एकदा अगदी चमाट सापटच मारली चेंडूवरती. आणखी एक आलाय चौकार जोशीच्या बॅट मधून आणि धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळते 36. जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते धोंडू स्मृती 11 संघाकडनं. आणि आता अंतिम ओव्हर यश आला. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डीप मध्ये लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. फक्त मिळेल एकच धाव. सिंगलनं स्कोर आता पुढे जाताना 37 व 37 रन्स. चांगल्या धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. यश अंतिम षटक आता येतोय. फुल टॉस टॅप केला. फिल्डर आहे त्या ठिकाणी उपस्थित. फक्त आणि फक्त एकच धाव. आज सुपर ओव्हर देखील आपल्याला बघायला मिळाली. या स्पर्धेमध्ये काय काय बघायला मिळेल 2 दिवसांमध्ये. ओ माय गॉड, डाईव्ह लगावत असताना झेल घेण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे आता काही एक्स्ट्रा रन्स देखील मिळतात की काय. धुंडो धुंडो रे साजना. आणि अखेर फलंदाज धावात.
रनला आउट आहे ना, 2 रन कंप्लीट आहेत. ओके, काय फिल्डिंग होती, वा. विकास पाटील फॅम टीम नाईरा 11 तुम्ही पाहताय आणि एका बाजूला उमेश जोशी फॅम टीम. नवीन बॅटर आलाय आकाश, तो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राईक एंडला प्रल्हाद. यसचा बॉल, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय, झपकन आतमध्ये वळणारा. आला निर्धाव. पुढचा बॉल, हिट विकेट, सुपर हिट फटका आणि इथे फलंदाज बाद. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाल्याने तर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय, तो राज. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी राज मैदानाच्या दाखल झालाय. यसचा शेवटचा बॉल बॅकफुटला आलाय, टॅप केलाय. धाव मिळेल 1. दुसरा धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. एकूण धावा धावफलकावरती 41. चांगलं कमबॅक केलं यशनं या ओव्हरमध्ये आणि 42 धावांचं लक्ष्य असलेला सामना जिंकण्याकरिता. चला दोघे कॅप्टन आपण यायचंय. जय हनुमान ए वर्सेस आयांश 11. टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभासे टॉस केला जाणार आहे. चला दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एका बाजूला आयांश 11 आणि एका बाजूला जय हनुमान ए. जय हनुमान ए संघाने 1 मॅच जिंकली, 1 पराभूत झालेले आहेत. एका बाजूला आयांश 11 2 पैकी 2 मॅचेस जिंकलेले आहेत. पोलीस पाटील साहेबांच्या शुभास आपण तेथे टॉस करत आहोत. खानवल प्रीमियर लीग 2026 पर्व 3. मागच्या 2 यशस्वी पर्वानंतर हे 3रं पर्व आपल्याला बघायला मिळतंय. चला तर टॉस या ठिकाणी होतोय पाहुण्यांच्या शुभासे. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो म्हणजेच जय हनुमान ए संघानं. नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. काय कारण क्षेत्ररक्षण का करणार आहेस? नेमकं काय कारण सांगशील? समोरच्या टीमला आम्ही कमीत कमी धावात रोखणार आहे आणि तेच रन नंतर चेस करणार आहे म्हणून. नक्कीच या स्पर्धेचं आयोजन बघता तुला कसं वाटतंय? किती एन्जॉय केलास? खूप चांगलं असं आयोजन पूर्ण आमच्या गावातल्या मुलांनी केलेलं आहे आणि सर्वांनी एकजुटीला राहून असंच आयोजन करत राहावं हीच माझी इच्छा आहे. आणि आता 1 सामना तुम्ही जिंकला, 1 पराभूत झालेले. त्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर चांगला खेळ अपेक्षित आहे. कोणाकडनं तुला खास अपेक्षा? मयूर पाटील, विनोद पाटील यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आता बघूया ते काय करतात. जरूर फिल्डिंग करायची आहे. टॉस जिंकून फिल्डिंगच घेतली असती. नक्की. आणि आता इथून मागच्या 2 वर्षांपासून आयांश 11 संघामधूनच खेळतोय की हेच पहिलं वर्ष तुझं? पहिलेच वर्ष आहे. पहिल्या वर्ष कोणत्या टीम मधून खेळला होतास? दृष्टीमध्ये गेलेलो पहिले वर्ष ना, दुसरी नायरामध्ये गेलेलो. मग एकंदरीत त्या टीम ओनरचा एकूण जो तालमेल होता तो आणि आयांश 11 मध्ये आल्यानंतर काही फरक जाणवतोय? नाही, सेम आहे. परंतु एखाद्या वर्ष तुला आठवते की तिथे तुझ्या टीमचा चांगला खेळ राहिला होता? चला आता बस करता. चला तर जय हनुमान संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी आयांश 11 ला इन्व्हाइट केलेलं आहे. नाउ बॅक टू कम बॉक्स. टार्गेट या ठिकाणी 42 सेट करण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की सर निर्णय द्या. चौकार आलाय. चौकार आलाय पुन्हा एकदा. हो, पुन्हा एक चांगला फटका. धावाची संधी आहे. ओव्हर थ्रो झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल आणि
फक्त 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. फलंदाज केतन आणि निखिल ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 42 लक्ष आहे. 42 टू विन्स. यावेळेस हा चेंडू अगदी फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल आला. निर्धाव प्रल्हाद गोलंदाजी करतोय. बॅटिंग मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली. ओ यावेळेला जबरदस्त फटका. व्हॉट अ शॉट. केतन टनाटन आलाय चौकार त्याच्या बॅट मधून. क्लासिकला फटका आपल्याला बघायला मिळतोय आणि धावा झाल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. सेकंड ओव्हर. निखिल स्ट्राईक एंडला होता आणि इथे आपण बघतो ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता. आला हा डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नो बॉल. इट्स नो बॉल. आणि त्याच्यावर आले एक सिंगल म्हणजे 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी दबाव कमी करतात. बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. हो पुन्हा एकदा चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आता चूक घडली आहे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर आलाय चौकार. निखिलच्या बॅट मधून येतोय दणदणीत चौकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. झन्नाटेदार फटका होता. निखिलच्या बॅट मधून बॅक टू बॅक चौकार येत आहेत आणि 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा मोठा ताकदीनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला. धाव मिळाली आहे 1. 25 वर आता धावफलक जाऊन पोहोचला आणि विजयाच्या इंटेंटनं संघ उतरलाय. पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळतोय तो नायर 11 टीमच्या माध्यमातून. ओ चीप केल्या बॉल हवेत. कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सुटलाय. केतनला जीवनदान मिळतंय. जो केतन चांगली बॅटिंग करतोय त्याला जीवनदान देणं भरपूर महागात पडेल आणि एका धावेने स्कोर आता 26 वर 2 ओव्हरचा केस संपलाय. येणारे बॉल आता शिल्लक असतील 12 आणि सामना जिंकण्याकरिता अजूनही 16 धावांची गरज आहे. अजूनही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. टीम या ठिकाणी आपण पाहतोय धोंड स्मृती 11 ला 26. 16 पाहिजेत. पुन्हा बॉल हवेत. आता या वेळेला एक्झॅक्ट काय घडलंय. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. बघूया पंचांच्या निर्णयाची वाट बघूया आपण. ही धाव पूर्ण आहे की क्लीन कॅच आहे ते आपल्याला बघायला मिळेल. फलंदाज बाद. अरे इथूनच आउट दिले. पंचांनी पण आता ते चेक करू इच्छितात. ओके
फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. नवीन बॅटर आलाय विकास. संघाचा विकास करायचा असेल तर विकासच्या बॅटमधून आता रन्स येणं गरजेचे असेल. सोळा धावा करायच्या, 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओ हो, आणखी एक विकेट. हिट विकेट. मोठा धक्का लागला आणि आता चर्चा आपण तीच करत होतो की धोंडू स्मृती 11 संघाला कमबॅक करण्याची संधी मिळेल आणि आता कमबॅक करण्याची संधी मिळालेली आहे. बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त केल्यानंतर मनोज आला आणि मनोजनं पूर्णपणे खेळ बदललाय. 2 सफलता त्याला मिळाल्या मनोजला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आल्या. यावेळेचा बॉल फक्त मिळते ती 1 धाव. स्कोर एका धावेने पुढे जाणार. 27 27 रन्स ऑन द बोर्ड नाव. यावेळेला चापट मारली आहे चेंडू वरती जणू काय एवढा ताकदीनं चमाट शॉट चौकार. एकतीस धावा धावफलकावरती 31 रन्स ऑन द बोर्ड नाव. पुन्हा फुल टॉस ड्राईव्ह केलं यावेळेला. निखिल प्रयत्न करतोय. 1 धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद की नाबाद. चला निखिल आउट त्या ठिकाणी घोषित केलाय परंतु त्या ठिकाणी चेक करतायत. निखिल इज गॉन. निखिल आउट आहे. चला धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 32 धावा. निखिल क्लिअरली आउट आहे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पण बघतोय. स्लो मोशन मध्ये अगदी दाखवा तुम्ही एनबी लाईव्ह. हे बघा निखिल या साईडला जे क्रॉसिंग झालंच नव्हतं आणि तेव्हा स्टंपना लावलेला आहे. नवीन बॅटर हार्दिक आलाय. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा 32 रन्स आणि अजूनही 10 धावा मला वाटतं करायच्या आहेत. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू 10 ची गरज. सोडून दिलाय बॉल. खूप जास्त बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 7-9 7 चेंडू 9 ची गरज. यावेळेला फटका चांगला आहे. फिल्डिंग चांगली होते. एकदा मिळाली सेकंडचा कॉल आणि फलंदाज धावबाद. आणखी एक विकेट.
विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे धावबादच्या स्वरूपामध्ये आणि 3 षटकांचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये आल्या त्या धावा 34. शेवटचे 6 बॉल सामना जिंकण्याकरिता धावा करायच्यात 8. 6 balls are remaining and 8 more run to win. आने वाली 6 गेंदे 8 रनों की जरूरत. संस्कार आलाय गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल संस्कारचा. यावेळेला फिल्डर येतात आणि चांगला स्टॉप पाहायला मिळतोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 धावांची गरज. 5 बॉल 7 ची गरज सामना जिंकण्याकरिता. चित्त थरारकी मॅच आपल्याला बघायला मिळते. 5 बॉल 7 ची गरज आहे. प्रल्हादचा अशी इच्छा होती की जवळ क्लोज फिल्डर लावावा एक. पुन्हा एकदा ओ यावेळेला जागा मिळाली आहे. चांगला फटका आहे. 1 धाव. दुसरा धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न आहे परंतु 4 मध्ये 6 करायच्यात. 5 आल्या तर सुपर ओव्हर. 6 आल्या तर फलंदाज विन. यावेळेला बॉल हवेत आणि इथे फलंदाज होतो बाद. आणखी एक धक्का नायर 11 संघाला. हे आमचे बायांनी छंद घेतला. आणि आता 3 मध्ये करायच्या त्या 6 धावा. 3 balls are remaining and 6 more to win. नवीन बॅटर आलाय ईशान. ईशानला 3 चेंडू मध्ये 6 करायच्या आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. 3 मध्ये 6 ची आवश्यकता आणि आलाय हा चेंडू डॉट. आता 2 मध्ये करायच्या 6 धावा. म्हणून क्रिकेटमध्ये आहे ना कधीच भविष्यवाणी करून चालत नाही की कोण जिंकणार आहे. 2-6 2-6 संस्कार. संस्कारचा बॉल बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. धावबादची संधी आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. म्हणजे आता सामना आलाय शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू आणि 6 ची गरज. नवीन बॅटर आलाय जगदीश परंतु तो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि आता इथून 1 चेंडू मध्ये करायच्या 6 धावा. षटकार तर जमणारच नाही. चौकार आला तर 4च बनतील. म्हणजे गोलंदाजानं चुकी केली नाही तर मग काय हा सामना सहजगत्या जिंकतील धोंडू स्मृती. आणि ती चुकी करणार नाहीये गोलंदाज आणि आज बरोबर मॅच फिनिश. सामना जिंकलाय धोंडू स्मृती संघानं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन टीम अँड हार्ड लक नायर 11. गडुलाच पाणी